मित्रांनो, आज आपण मानवाची उत्क्रांती, पुरातन पाषाण युग याबद्दल जाणून घेऊ. त्यापूर्वी चॅनेलला तुम्ही जर का नवीन असाल, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. मानवाचे आफ्रिकन पूर्वज. पृथ्वीची उत्पत्ती 4,600 दशलक्ष वर्षापूर्वी झाली. पृथ्वीचा पृष्ठभाग 4 टप्प्यात तयार झालेला दिसतो. यापैकी चौथ्या टप्प्याला चतुर्थ स्तर म्हणतात. हा प्लेस्टासीन स्तर, हिमयुग आणि होलोसीन म्हणजेच हिमयुगाच्या नंतरचे युग अशा 2 युगात तयार झालेला आहे. पहिल्या युगाचा कालावधी इसवी सन पूर्व 2 सहस्रके ते इसवी सन पूर्व 120 शतके एवढा होता. दुसऱ्या युगाची सुरुवात इसवी सन पूर्व 120व्या शतकात होऊन आजपर्यंत त्याच होलोसीन युगाचा आपण भाग आहोत. ह्या जगात जीवसृष्टीची सुरुवात 3,500 दशलक्ष वर्षापूर्वी झाली असली तरी ती कित्येक सहस्रके वनस्पती आणि प्राण्यांपूर्वी तीच मर्यादित होती. प्लेस्टोसीन स्तर निर्माण होण्याच्या सुमारास मानवजात उत्क्रांत झाली. त्या काळात मानवजातीचे कित्येक प्रकार होते. ह्या प्रकारांना होमोनिड्स असे संबोधले जाते. इसवी सन पूर्व 6 दशलक्ष वर्षे दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेत होमोनिड्सचे वास्तव्य होते. 30 दशलक्ष वर्षांपूर्वी उत्क्रांत झालेल्या एप्स माकडांमध्ये आणि होमोनिड्समध्ये फारसा फरक नव्हता. ॲस्ट्रोलोपिथेकस ह्या प्राण्याची उत्क्रांती ही मानवजातीच्या उत्क्रांतीतील प्रचंड लक्षणीय पायरी होती. ॲस्ट्रोलोपिथेकस ह्या लॅटिनमधून आलेल्या शब्दाचा अर्थ म्हणजे दक्षिणेतील शेपूट विरहित माकड. 5.5 दशलक्ष ते 1.5 दशलक्ष ह्या पुरातन काळात उत्क्रांत झालेल्या ह्या प्रजातींमध्ये मानवाचे आणि माकडाचेही गुणधर्म आढळतात. हे सुरुवातीचे मानवसदृश प्राणी द्वीपात ढेरपोटे होते. त्यांची कवटी केवळ 400 घन सेंटीमीटर इतक्या लहान आकाराची होती. ऑस्ट्रोलोपिथेकस आणि मानव प्राण्यांमध्येच म्हणजेच होमोनमध्ये काही समान घटक आढळतात. मानवजात होमोनाइड्समधून उत्क्रांत झाली आणि ऑस्ट्रोलोपिथेकस ही मानवजातीच्या होमोनाइड्सच्या साखळीतील आधीची कडी समजली जाते. म्हणूनच ह्या ऑस्ट्रोलोपिथेकस जातीला प्रोटोमानव म्हणजेच मानवाचा मूळ नमुना म्हटले जाते. मानवजातीचा पहिला महत्त्वाचा प्रकार म्हणजे होमो हिबिलिस. पूर्व आणि दक्षिण आफ्रिकेत 2 ते 1.5 दशलक्ष वर्षांपूर्वीची मानवजात. होमो हिबिलिस म्हणजे उपयुक्त मानव. मानव ह्या संज्ञेस पात्र ठरावा असा हा पहिल्या प्रजातीचा मानव. दगडाचे तुकडे करून आणि त्यांना धार लावून शस्त्र म्हणून वापरत असे. होमो हिबिलिसचे अवशेष आढळलेल्या जागीच अशा धारदार दगडी हत्यारांचे अवशेष सापडले आहेत. ह्या प्राण्यांच्या कवट्या नाजूक असायच्या आणि कवट्यांचे माप 500 ते 700 घन सेंटीमीटर्स असायचे. उत्क्रांतीच्या दुसऱ्या इसवी सन पूर्व 1.8 ते 1.6 सहस्र वर्षांच्या काळातील महत्त्वाच्या टप्प्यावर होमो इरेक्टस ही मानवाची प्रजात उत्क्रांत झाली. होमो इरेक्टस म्हणजे उभा माणूस. होमो इरेक्टसची कवटी दणकट होती आणि आकार 800 ते 1200 घन सेंटीमीटर होता. उत्खननात सापडलेली होमो इरेक्टसच्या काळातील शस्त्रे आधीपेक्षा वेगळ्या प्रकारची आहेत. त्या शस्त्रांपैकी कुऱ्हाड फारच विशेष समजली जाते. होमो इरेक्टसना अग्नी पेटवण्याचे तंत्र अवगत झाले होते आणि ते तंत्र ते वापरत असत. त्यामुळे त्यांना थंड हवामानात ऊब आणि हिंस्र प्राण्यापासून संरक्षण मिळत असे. होमो हिबिलिस आणि होमो इरेक्टस मधील सर्वात मोठा फरक म्हणजे होमो हिबिलिसच्या मानाने होमो इरेक्टस लांबवर स्थलांतर करीत असेल. त्यांचे अवशेष केवळ आफ्रिकेतच नाही तर चीन, दक्षिण आशिया खंड आणि आग्नेय आशियामध्येही सापडले आहेत. उत्क्रांतीच्या तिसऱ्या टप्प्यात होमोसेपियन्सचा उदय झाला. होमोसेपियन्स म्हणजे सुबुद्ध मानव. आजची आपली मानवी प्रजात ह्याच होमोसेपियन्स पासून उत्क्रांत झाली आहे. पश्चिम जर्मनीत सापडलेल्या 230,000 ते 30,000 वर्षांच्या दरम्यानच्या सापडलेल्या निअँडरथल मानवी सांगाड्याशी ह्या होमोसेपियन्सचे साधर्म्य दिसून येते. हा सांगाडा बुटका, चिंचोळ्या कपाळाचा, पण त्याची कवटी 1,200 ते 1,800 घन सेंटीमीटरची असल्याचे दिसते. मानवाची ही प्रजात बहुधा युरोपमध्ये उत्क्रांत झाली असावी, परंतु निअँडरथल सांगाड्यांचे अवशेष आफ्रो युरेशियाच्या पूर्वेला आणि इतरही भागात अमेरिकेचा शोध लागण्याच्या आधीच्या जुन्या काळात आढळले आहेत. अप्पर पॉलिओलिथिक एज म्हणजेच
उच्चस्तरीय पाषाण युगाच्या शेवटी दक्षिण आफ्रिकेत साधारण 1,15,000 वर्षांपूर्वी पूर्णपणे उत्क्रांत झालेल्या अर्वाचीन मानवाचा म्हणजेच होमो सेपियन्सचा मागोवा घेता येतो. इतर होमोनिड प्रजातींशी तुलना केल्यास ह्या होमो सेपियन्सचे कपाळ रुंद पण हाडे मात्र लुकडी असत. अर्वाचीन माणूस सुरुवातीला वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळ्या प्रकारची दगडी आयुधे तयार करीत असे. पण बोलण्यासाठी तो शारीरिकदृष्ट्या सुसज्ज होता की नाही याचा अंदाज बांधता येत नाही. भाषेची उत्पत्ती इसवी सन पूर्व 35,000 वर्षांच्या आसपास झाली होती. हे अगदी अलीकडच्या काळापर्यंत मानले जात असे. पण आता इसवी सन पूर्व 50,000 हा काळ ह्या बाबतीत ग्राह्य मानला जातो. काळाचा हिशोब काहीही असला तरी होमो सेपियन्सच्या मेंदूची गोल गरगरीत कवटी 1200 ते 2000 घन सेंटीमीटरची असे. मेंदूच्या मोठ्या आकारामुळे अर्वाचीन मानव जास्त क्षमतेने कार्य करू शकत असे आणि सभोवतालच्या वातावरणात सुधारणा घडवून आणू शकत असे.